धाराशिवच्या कळंबमधील अंजली अडसूळ हिच्या जीवनात झी 24 तास वृत्तवाहिनी आधारस्तंभ बनली आहे। अतिवृष्टी आणि पुरानं उद्ध्वस्त झालेल्या अंजलीच्या कुटुंबाची व्यथा झी 24 तासनं मांडली होती आणि त्यावर झी 24 तासच्या आवाहनानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला। त्यामुळे अंजलीच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला, तर या कुटुंबाची दिवाळी देखील गोड झाली आहे। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः पुढाकार घेत अंजलीला 50,000ची आर्थिक मदत देऊ केलेली आहे आणि याच संदर्भात अंजली अडसूळ आणि तिच्या कुटुंबियांच्या सोबत खास बातचीत केलेली आहे आमचे धाराशिवचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी। झी 24 तासनं ही बाब फक्त लढ मनाच्या माध्यमातून पुढे आणली आणि अनेक दानशूर लोकांनी तिला मदत केली आणि आज अंजलीची दिवाळी गोड होताना दिसते। आपल्या बरोबर अंजली आहे। झी 24 तासनं मला आमच्या कॉलेजवर येऊन भेटले। तिकडचे म्हणजे मी सांगलीला असते ना, मग तिकडचे प्रतिनिधी आले मला कॉलेजवर माझी बाईट घेण्यासाठी। मग तिथं मी सांगितलं सगळं, त्यांनी माझं बँक अकाउंटचं खातं आणि माझा फोनपेचा नंबर दिला होता आणि फक्त लढ म्हणा या बातमीतून मला सगळीकडे त्यांनी बातमी पसरवली होती ती, आणि मग त्याच्या माध्यमातून मला खूप मदत झाली। नेमकी कोणी तुम्हाला कशी मदत केली? मला पालकमंत्र्यांनी 50,000ची मदत केली, पुन्हा आपले आमदार त्यांनी 10,000ची मदत केली। परत आता सध्या खात्यावर चालू झी 24 तासच्या माध्यमातून त्यांनी हे केलं म्हणून अजून चालूच आहेत पैसे पडायला। सकाळी आमचं एक क्लासमेट ग्रुप आहे गावातला, त्यांनी एक 7,500 रुपये दिले। अशी बरीच मदत चालू आहे आणि अजून बी चालूच आहे। तुमचं अतिवृष्टी झाली, ते नुकसान झालं, खूप परिस्थिती वाईट होती त्यावेळेस वाटायचं की मुलीला माझ्या शिकविणच होत असं मी हात टेकलं होतं। पण ह्या जवानानं मला थोडी तरी मदत, आता माझ्या थोडं तरी ही झालंय। मला वाटतंय माझ्या मुलीला मी शिकवीन थोडं तरी, अशी अपेक्षा झाली। लोकांनीही मला मदत केली साऱ्यांनी, त्याच्यातून मी जरा थोडी सुधारण्यात आले, म्हणजे माझ्या मुलीचं शिक्षण होईल असं मला अपेक्षा आहे। त्यांनी दिले त्यांचे आभार मानते मी। अंजली सारख्या अनेक शेतकऱ्यांच्या मुलामुलींना तुमच्या मदतीची गरज आहे, ती याच संकटामध्ये आज देखील आहेत। शेतकऱ्यांची ही मुलं कुठल्याही संकटाला 2 हात करण्याची क्षमता ठेवतात, मात्र गरज आहे ती फक्त तुम्ही लढ म्हणण्याची। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।